नमस्कार मित्रांनो, आज व्हायरल व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो की संजय राऊत काय म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? हे व्हायरल व्हिडिओमध्ये आपला आज विषय आहे मित्रांनो. तर आपण बघणार आहोत मित्रांनो संजय राऊत याबद्दल काय म्हटले आणि त्यांनी काय टिप्पणी दिली. परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण आता गमतीशीर असं संजय राऊत यांचं उत्तर बघूया. मित्रांनो, लोकसभेचं घोडा मैदान आता जवळ आलं मित्रांनो. अशाच भाजपाने जोरदार तयारीसुद्धा सुरू केली आहे. अमित शहा हे 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते मित्रांनो. त्याचप्रमाणे महायुतीच्या जागा वाटपाचे ठरलं आहे अशी चर्चासुद्धा तर मित्रांनो सुरू झाली आहे. दुसरीकडे विरोधकांनी म्हणजेच महाविकास आघाडीनेही कंबर कसली आहे असे सुद्धा आता मीडियाच्या माध्यमातून मित्रांनो कळत आहे. त्यातच संजय राऊतांना विचारलं असता त्यांनी विचारलं की राज ठाकरे यांनी अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही मित्रांनो. मात्र ते महायुतीबाबत जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली गेली जात आहे मित्रांनो. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का या प्रश्नाचं अगदी गमतीशीर उत्तर दिलं आहे मित्रांनो. मराठी माणसाच्या मनातील प्रश्न आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का. याच्यावर संजय राऊत म्हणतात की मराठी माणसाच्या मनातील भावना राज ठाकरेंनी जेव्हापासून शिवसेना सोडली तेव्हापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भावना मराठी माणसाच्या मनात आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि यांच्या अनुषंगाने संजय राऊत यांना जेव्हा विचारत आले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का, त्यावर संजय राऊतांनी आपली स्पष्टच भूमिका मांडली की त्यांनी सांगितले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात. संजय राऊत म्हणतात की राज ठाकरेंनी त्यांचा मार्ग स्वतः निवडला आहे. राज ठाकरेंना कुणीही जा सांगितलं नव्हतं. एखाद्या घरात 4 मुलं असतील तर ती त्यांच्या मार्गाने जातात. कुणी आईवडिलांना सोडून अमेरिकेला जातात तर कुणी काही भूमिका घेतात. समाजात त्या गोष्टी करतात. राज ठाकरे माझे अजूनही खूप आणि अत्यंत चांगले जवळचे मित्र आहेत असे संजय राऊत. पुढे संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रात मराठी माणसात फूड असता कामा नाही तर ते माझ्यासारख्या माणसाला वाटणारच. एखादा मार्ग एखादा सज्ञान व्यक्तीने निवडला आहे याचा अर्थ त्याला आपलं भवितव्य कळतं मित्रांनो. वेगळे जरी आलो तरी कुटुंब कटुता असता कामा नाही असे आम्ही मानतो आणि ती कुटुंबात आमच्याच आहे. राजकीय मार्ग वेगळे असू शकतात. एकाच घरात 4 पक्षाचे लोक राहतात मित्रांनो, परंतु राजकीय मार्ग वेगळे जरी असले तरी ते विचाराने आम्ही एकच आहोत असे संजय राऊत म्हणतात मित्रांनो. तर मित्रांनो ते म्हणतात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का या अशाच प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की ती वेळ आता निघून गेली. राज ठाकरेंनी पक्ष स्थापन करून 25 वर्ष झाली. बाळासाहेब असताना वाटायचं सगळ्यांना की जे काही झालं ते बरोबर झालं नाही, पण आत्मपरीक्षण केलं त्यांच्या लोकांनी तर त्यांनी काय मिळवलं. शिवसेनेचे तुकडे होऊनही आहे तिथेच आहे. आजही आमचा पक्ष कुणाच्या तरी ताब्यात दिला गेला आहे. आम्ही लढलो आहोत. आम्ही पक्ष उभा करीत आहोत. अविश्रांत मेहनत घेत आहोत. निवडणुका घेण्याची हिंमत दाखवा हे आम्ही सांगतोय. राज ठाकरेंना काय राजकीय फायदा झाला तर काही नाही. त्यांनी आता आत्मचिंतन केले पाहिजे. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं ही भावना मराठी माणसाच्या मनात नक्कीच आहे. महाराष्ट्राच्या कुंडलीत जे आहे ते घडेल. मित्रांनो हे उत्तर आपल्याला माहिती आहे संजय राऊत यांनी दिलं. तर मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावं का असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो धन्यवाद.